तर प्रफुल्ल पटेल यांनी मात्र छगन भुजबळांचं समर्थन केलंय। भुजबळ आधीपासूनच ओबीसी भूमिका घेत आलेले आहेत। सरकार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असं पटेलांनी म्हटलंय। भुजबळ साहेबांचं जे ओबीसी विषयीचं स्टँड आहे याच्यामुळं पक्षाची प्रतिमेवर प्रश्नचिन्ह होतं असं अनेकांचं मत आहे। आणि अर्थात आता जरांगेंकडनं असे आरोप होतात की राष्ट्रवादी पार्टी ही मुद्दाहून अजित पवार डॅमेज करण्यासाठीच काही नेते आरोप करत आहेत। आमचं स्पष्ट मत आहे की ओबीसी समाजाचा हिताचा पूर्ण भान ठेवून आपण बाकीचे निर्णय घेतले पाहिजे आणि त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राचं सरकार देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजींनी अत्यंत काळजीपूर्वक या पूर्ण मॅटरला हाताळण्याचं काम केलेलं आहे। भुजबळ साहेबांची भूमिका ओबीसी बद्दल काही नवीन नाही, पूर्वीपासूनच आहे आणि याच्यामध्ये काही मतभेद नाही आहे। जे सरकारची भूमिका आहे त्याच्या सुसंगत राहून पण सरकारची पण भूमिका तीच आहे की ओबीसी समाजाचं नुकसान कुठे होता कामा नये याची काळजी पूर्णपणे घेतली जाईल।